हे लगडले. विचार बैठक आयोजित करण्यात आली. या ठिकाणी दारूर आणि अंबाजोगाईचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. दारूर, केज, अंबाजोगाई, परळी आणि बऱ्याच भागातले कार्यकर्ते. खरं तर आम्ही ऐनवेळी सांगितलं नाही तर मग जिल्ह्याभरातून कार्यकर्ते आले असतील की एकच हे होतं की बाबा सगळे आदरणीय पवारसाहेबांबरोबर पक्ष स्थापनेपासून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. आणि या सगळ्यांची भावना अशी आहे की येणाऱ्या लोकसभेला या बीड लोकसभा मतदारसंघातून निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी हीच ह्या सगळ्यांची भावना आहे. आणि ती आम्ही पक्षाला पोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो हे सगळे. आणि ह्या त्यांचं ऐकून त्यांचं हे करून ह्या आजचं जे काही चर्चा झाली त्याचे जे काही 2 ठराव झाले ते सर्व आम्ही पक्षाकडे पोचू. याच्यामध्ये 2 ठराव करण्यात आले. एक की बीड लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवारसाहेबांना मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे. हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्याने सातत्यानं पवारसाहेबांना साथ दिलेली आहे. आणि सध्या पक्ष फुटीनंतर या जिल्ह्यातले 4 पैकी 3 आमदार पक्ष सोडून गेले आणि बरेच पदाधिकारी गेले. अशा परिस्थितीमध्ये पक्षाची लढाई जी आहे ती फक्त भाजपबरोबर नाही तर पक्षातून पळून गेलेल्या काही लोकांबरोबर पण आहे. अशा प्रकारे ही निष्ठेची लढाई आहे. आणि पक्ष सगळ्या ठिकाणी सभा एकनिष्ठतेची आणि एकनिष्ठतेचे कार्यक्रम करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून देखील एकनिष्ठ कार्यकर्त्यालाच पवारसाहेबांनी उमेदवारी द्यावी हा एक ठराव करण्यात आला. आणि दुसरा ठराव अंबाजोगाई आणि केज मतदारसंघात आत्ताच संघटनात्मक नियुक्त्या झालेल्या आहेत. त्या नियुक्त्यांमध्ये त्यांचा कालावधी संपेपर्यंत कुठलाही बदल करण्यात येऊ नये असे 2 ठराव या ठिकाणी मांडण्यात आले. एकंदरीत बीड लोकसभेचा उमेदवार झालेला नाही. हे एक पक्षांतर्गत लोकशाहीचा भाग आहे की पक्षातले सगळे कार्यकर्ते म्हणून एखादी त्यांची कारण सगळेच कार्यकर्ते काही जाऊ शकत नसतात, आपलं मत मांडू शकत नसतात. परंतु सगळ्या कार्यकर्त्यांचा काय विचार आहे तो विचार घेऊन तो कार्यकर्त्यापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा ह्या बैठकीमधून प्रयत्न आहे. नेमकं काय ठरलं? ह्या बैठकीमध्ये हेच ठरलं की पक्षाच्या सगळ्या घडामोडीमध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होण्यापासून ते आत्ता पक्ष फुटण्यापर्यंत सगळ्या घडामोडीमध्ये जे कार्यकर्ते पक्षाबरोबर राहिले, पक्षाचा विचार पवारसाहेबांचा विचार ज्यांनी खेडापाड्यात प्रयत्न केला, ज्यांनी कधीही स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले नाही, कधी कुठल्या उमेदवारीसाठी गेले नाही, अशा कार्यकर्त्यांना आणि सामान्य कुटुंबातील कारण काय झालं की बीड जिल्ह्यामध्ये सगळे प्रस्थापित एकत्र झालेत सर्व पक्षीय. अशा वेळेस जेव्हा प्रस्थापित एकत्र होतात तेव्हा आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे की जनता प्रस्थापिताच्या विरोधात मतदान करते. त्यामुळे ही परिस्थिती आता तयार झालेली आहे. त्यामुळं सगळ्यांची मागणी आहे की पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि प्रस्थापित कुटुंबापेक्षा सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी. एकंदरीत समजा बजरंग सोनवणे यांना जर पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली तर पुढची भूमिका काय असणार? नाही, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळेच शेवटी पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहोत. परंतु आमचं पक्षाचं म्हणणं आहे की बाबा ज्यांना संधी मिळालेली आहे पूर्वी कारण काय लोकांमध्ये फिरताना हेही दिसतंय की लोकांना नवीन चेहरा पाहिजे ह्या जिल्ह्यामध्ये. ज्यांना वारंवार सत्तेच्या संध्या मिळाल्या, जिल्हा परिषदमध्ये मिळाल्यात, जिल्हा परिषदमध्ये संध्या मिळाल्यात, पंचायत समिती मिळाल्यात, एकदा उमेदवारी मिळालेली आहे, अशा सगळ्या संध्या ज्यांना मिळालेल्या त्यापेक्षा नवीन कार्यकर्त्यांना नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि ह्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे एक आमचं सगळ्यांचं मत आहे. यामध्ये 5 महिन्यापूर्वी बैठक झाली, नेमकं त्या बैठकीमध्ये काय ठरलं? तर बैठकीत उमेदवारी कधीच ठरलेली नाही. बैठकीत फक्त पवारसाहेब सूचना करत असतात की कार्यकर्त्यांना कामाला लागा, पक्ष बांधणी करा, त्यामुळं आपलं वातावरण कसं हे आजमावत असतात. आणि बीड जिल्ह्यामध्ये गाव तिथं पवारसाहेबांचा कार्यकर्ता आहे. असं कुठं तुम्हाला वाडी वस्ती तांडी असं नाही जिथं पवारसाहेबांना मानणारा मतदार नाही. त्याच्यामुळं एकदा पवारसाहेबांनी आदेश दिला की लोक पेटतात, काम करू लागतात आणि तेच आपण बघितलं. आम्हाला आनंद आहे की पक्षाचं वातावरण आज भाजप विरोधी ह्या जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही लोक यशस्वी ठरलेलो आहे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शन. त्यामुळं आमच्या पक्षाकडे ओघ वाढलेला आहे. आत्ता एकच आलं आहे माझं तर मत आहे जे गेले ते सगळ्यांनी वापस यावं, आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत. परंतु पक्षाने निष्ठावंताच्या पाठीमागे उभा राहा.